नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं ईशा ठाकूर या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण गटारी स्पेशल काळं मटण थाली पाहणार आहोत. यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे साहित्य लागणार आहे. प्रथम आपण हिरवं वाटण करून घेऊया. त्यासाठी मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर मी वाटून घेतली आहे. 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यामध्ये हिंग, हळद, मीठ आणि आपला हिरवा मसाला लावून अर्धा तास बाजूला ठेवून दिला आहे. म्हणजे त्याला हिरवं वाटण आणि मीठ वगैरे व्यवस्थित मुरलं जाईल. आता आपण एका कढईमध्ये तेल घेऊया आणि त्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊ आणि नंतर लसूण टाकून देऊ. लसूण व्यवस्थित खरपूस भाजला मग आपण त्याच्यामध्ये 3 कांदे टाकू. कांदेही चांगले खरपूस भाजून घेऊया. व्यवस्थित कांदा भाजला. कांदा खरपूस भाजून झाल्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं मटण यामध्ये टाकून घेऊ आणि हे मटण आपण कुकरमध्ये न शिजवता कढईमध्ये स्लो गॅसवर शिजून घेऊया. हे मटण शिजण्यासाठी कमीत कमी 1 तास तरी लागतो. फोडणी दिल्यानंतर हे मटण आपण 5 मिनिटं तरी उलटसुलट करून व्यवस्थित ढवळून घेऊया. ते थोडं शिजलं मगच त्याच्यावर पाणी ठेवून देऊ. म्हणजे वाफेवर पाणी ठेवल्यानंतर ते चांगलं शिजून येतं आणि मध्ये मध्ये आपण चेक करून घेऊया की मटण शिजलं आहे की नाही. ते 2-3दा तरी चेक करायचं आहे आणि या मटणाला आपोआपच पाणी सुटतं. आता आपण चेक करूया. हे मटण व्यवस्थित शिजलं असेल तर आपण याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून घेऊ. मटण व्यवस्थित शिजलं आहे. आता आपण यामध्ये अळणी मटण काढून घेऊया. म्हणजे कोण आजारी असेल किंवा छोटी मुलं घरात असतील तर त्यांना हे अळणी मटण सूप खायला दिलेलं खूप चांगलं असतं. आणि यामध्ये आपण आपला आगरी मसाला, धणे पावडर आणि एव्हरेस्ट बिर्याणी मसाला, माऊलीचा काळा मसाला मिळतो तो आपण यामध्ये टाकला आहे. त्यामुळे याची टेस्टही छान लागते आणि कलरही छान येतो. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि परत एकदा 10 मिनिटं शिजून घेऊया आणि आपल्या आगरी स्टाईलने बनवलेलं सुकं खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये घालून घेऊया. हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर 5 मिनिटं आपण झाकण ठेवून वाफेवर शिजून देऊया. बघा तर किती कलर छान आला आहे. बनलं आपलं काळं मटण. आणि मी ह्याच पद्धतीने काळं चिकनही बनवलं आहे. बघा तुम्हालाही आवडलं ना. कलर जसं छान आहे तशीच याची चवसुद्धा खूप छान आहे. यासोबत खाण्यासाठी आपण कोंबडी वडे बनवूया. पण आयत्या वेळेस पीठ घरी नसेल तर आपण हे पीठ मिक्स करूनही बनवू शकतो. त्यासाठी गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, चण्याचं पीठ थोडं, रवा थोडा आणि मक्याचं पीठ थोडं घेऊया आणि त्यासाठी आपण वाटणंही बनवून घेऊ. वड्यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहेत. धणे, उडीद डाळ, बडीशेप, जिरं, काळी मिरी आणि थोडीशी मेथी. ती आपण भाजून त्याचा मसाला बनवून घेऊ आणि त्या पिठामध्ये मिक्स करूया. हे सगळं मिक्स झाल्यानंतर चवीनुसार त्याच्यात मीठ मिक्स करूया पिठामध्ये आणि नंतर हा भाजलेला मसाला मिक्स करूया. हा मसाला भाजून घेतला आहे त्यामुळे त्याचा सुगंध खूप छान येत आहे. आणि एका पातेल्यात आपण ग्लासभर पाणी घेऊया. त्यामध्ये 2 चमचे गूळ टाकूया आणि हे गुळाचं कडलेलं पाणी आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. हे गुळाचं पाणी सर्व पिठाला मिक्स करून झाल्यानंतर लागत असेल तर थंड पाण्याचा हात घेऊन आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया आणि 15 मिनिटं हे बाजूला ठेवूया. 15 मिनिटानंतर आपण थोडं थोडं पीठ घेऊन याचे गोळे बनवून घेऊया आणि या गोळ्यांचे एका प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून गोल गोल वडे बनवून घेऊया. हे वडे मटणासोबत खायला खूप छान लागतात. आणि मटण आणि त्यासोबत मी काळं चिकनही बनवलं आहे. तर आपण चिकन वडेही खाऊ शकतो किंवा मटण वडेही खाऊ शकतो. हे वडे प्रथम आपण तव्याने थापून घेऊया आणि बोटाने नीट आकार देऊन गोल गोल आपण थापून घेऊया आणि खरपूस भाजून घेऊया. तुम्ही अशा प्रकारे एकदा तरी मटण बनवून बघा
कारण कुकरमध्ये झटपट मटण बनत असेल, पण असा स्लो गॅसवर जर तुम्ही मटण बनवलात आणि 1 तास त्याला लागतो, पण चवीत खूप फरक पडतो. कुकरच्या मटणाला टेस्ट खूप कमी असते आणि आपण जेव्हा 1 तास देऊन हे मटण असं बनवलं जातं, तेव्हा खूप चविष्ट मटण बनतो. नक्की तुम्ही असं मटण ट्राय करा. तुम्हालाही नक्की आवडेल. आता हे खरपूस वडे भाजून झाले आहेत. आपली थाली रेडी आहे. आता आपण मटण टेस्ट करून बघूया. तर हे आहे आपलं झणझणीत काळं मटण. हे आहे अळणी मटण आणि हे काळं चिकन. त्यासोबत खायला वडे आणि भात आणि तसेच त्यासोबत आपण कांदा आणि लिंबू घेऊ. तर ही आहे आपल्या काळ्या मटण आणि काळ्या चिकनची गटारी स्पेशल थाली. नक्की तुम्ही ही ट्राय करा आणि जर तुम्हाला ही आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर आपण ही थाली टेस्ट करूया. ही मटण थाली आहे आणि मी वड्यासोबत खात आहे. खूपच छान टेस्ट आहे, 1 नंबर टेस्ट आहे. आता मी हा साफ घेत आहे. मटण एकदम लुसलुसीत शिजलेलं आहे. बघा तर कसं पटकन तुटतोय आणि खायलाही खूप सुंदर लागतोय. हे काळं चिकन आहे. काळं चिकन ही वड्यासोबत खूप छान लागतोय. एकदम भारी बेत झालं.